नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये संक्षिप्त श्री गुरुचरित्र आणि श्री सप्तशती गुरुचरित्रसार या दोन ग्रंथांमध्ये काय फरक आहे, या ग्रंथाचे पठण पारायण कसे केले जाते याची सविस्तर माहिती घेणार आहोत। तुम्ही इथे जो ग्रंथ बघत आहात तो श्री गुरुचरित्राचा मोठा मूळ ग्रंथ आहे। यामध्ये एकूण 53 अध्याय आहेत। या ग्रंथाचे पारायण करताना अनेक नियमांचे पालन करावे लागते, पण प्रत्येकालाच हे नियम पाळणे शक्य होत नाही। ज्यांना श्री गुरुचरित्र मोठ्या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास या दोन्ही ग्रंथांमधील कोणत्याही ग्रंथाचे पठण पारायण करू शकता। बऱ्याच लोकांना संक्षिप्त आणि सप्तशती या शब्दांमध्ये गोंधळ होऊन दोन्ही ग्रंथ एकच आहेत असे वाटते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही ग्रंथांमध्ये काय फरक आहे हेच पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाची माहिती घेऊया। संक्षिप्त म्हणजे थोडक्यात। मूळ श्री गुरुचरित्र हे खूप मोठे आहे, तर या ग्रंथामध्ये मूळ श्री गुरुचरित्राची थोडक्यात रचना केलेली आहे। या ग्रंथाचे रचनाकार हे श्री दत्तावधूत आहेत। या ग्रंथामध्ये रचनाकार सांगतात की श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत, श्रवण पठणे निश्चित, कल्याण होईल सकलांचे, ऐसी सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ। याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरूनच श्री दत्तावधूत यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे। या ग्रंथामध्ये एकूण 7 अध्याय आहेत आणि 301 गोवींचा हा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये श्री गुरुचरित्र या मोठ्या ग्रंथाचे संक्षिप्त रूपामध्ये कथन केलेले आहे। या ग्रंथाचे पारायण पठण कोणीही स्त्री पुरुष मुलमुली करू शकतात। एका बैठकीमध्ये हा संपूर्ण ग्रंथ वाचण्यास साधारण अर्धा तास लागतो। हा ग्रंथ वाचण्यास जास्तीत जास्त पाऊण तास लागू शकतो, त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही। ग्रंथ वाचण्यासाठी लागणारा वेळ हा तुमच्या वाचनाच्या स्पीडवर कमी अधिक होऊ शकतो। जिथे धार्मिक ग्रंथ मिळतात तिथे हा ग्रंथ सहज उपलब्ध होईल। या ग्रंथाची किंमत आहे 80 रुपये। या ग्रंथाचे पारायण कोणत्याही शुभदिनी, गुरुवारी, गुरुपौर्णिमेला किंवा कोणत्याही पौर्णिमेला करावे। याशिवाय तुम्ही श्री दत्तजयंती सप्ताह, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सप्ताह किंवा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी या कालावधीमध्ये सुद्धा या ग्रंथाचे पारायण करू शकता। तुम्ही या ग्रंथाची 11, 21, 51, 108 अशी पारायणेही करू शकता। हा 7 अध्यायांचा खूप छोटा ग्रंथ आहे, ज्याला वाचण्यास वेळ कमी लागतो, त्यामुळे पारायण हे एका बैठकीतच पूर्ण करावे। या ग्रंथाचे तुम्ही नित्यसेवेमध्येही वाचन करू शकता। रोजच्या रोज तुम्ही 1 अध्याय वाचू शकता किंवा रोज 7ही अध्याय वाचले तरीही चालेल। नित्यसेवेमध्ये किंवा असेच वाचन करणार असाल तर कोणताही संकल्प करण्याची गरज नाही, पण जर याचे पारायण करणार असाल तर संकल्प सोडणे आवश्यक आहे। या ग्रंथाचे पारायण करताना मांसाहार वर्ज्य करावा, ब्रह्मचर्याचे पालन करावे, परान्न घेणेही टाळावे। पारायण पूर्ण झाल्यानंतर श्री दत्तगुरू महाराजांना कांदा लसूण विरहित काहीतरी गोडाधोडाचा यथाशक्ती नैवेद्य अर्पण करावा। यानंतर श्री दत्तगुरूंच्या नावाने एखाद्या गरीबाला किंवा गरजूला अन्नदान आणि अर्थदान करावे। याशिवाय 3, 5, 7, 11 लोकांना या ग्रंथाच्या प्रती द्याव्यात। तर अशा प्रकारे आपण श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाची माहिती घेतली। आता आपण श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाची माहिती घेऊया। तर हा आहे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित श्री सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ। या ग्रंथामध्ये एकूण 51 अध्याय आहेत आणि सप्तशती म्हणजे 700 श्लोकी हा ग्रंथ आहे। या ग्रंथाची किंमत 40 रुपये आहे आणि हा ग्रंथ धार्मिक पुस्तके जिथे मिळतात तिथे सहज मिळून जाईल। श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी पूर्ण दत्तावतार श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज यांच्या चरित्राचे सर्व साधकांना मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी शके 1825 म्हणजेच इसवी सन 1903 मध्ये कार्तिक महिन्यात श्री गंगा तीरावरील श्री ब्रह्मावर्त येथे लिहून हा तयार केला। या ग्रंथाचे एका बैठकीमध्ये पारायण करण्यास साधारण पावणे 2 ते 2 तास लागतात। तुमच्या वाचनाच्या स्पीडवर हा वेळ कमी अधिक होऊ शकतो। तुम्ही सप्ताह पद्धतीने सुद्धा या ग्रंथाचे वाचन करू शकता। सप्ताह पद्धतीमध्ये कोणत्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे हे या ग्रंथामध्येच व्यवस्थित दिलेले आहे। या ग्रंथाचे पारायण तुम्ही कोणत्याही शुभदिनी किंवा गुरुवारी सुरू करू शकता किंवा श्री दत्तजयंती सप्ताह, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सप्ताह किंवा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सप्ताह किंवा गुरुप्रतिपदा, श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मतिथी किंवा श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मतिथीला सुद्धा तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता। इच्छित मनोकामना पूर्तीसाठी 10 पारायणे करावीत असे या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे। तर रोज 1 याप्रमाणे तुम्ही 10 दिवसामध्ये 10 पारायणे करू शकता किंवा सप्ताह पद्धतीने 70 दिवसामध्ये तुम्ही 10 पारायणे करू शकता। पारायण संख्या पूर्ण झाल्यानंतर पुढेही नित्यसेवेमध्ये रोज 100 ओवी वाचाव्यात। पारायण पूर्ण झाल्यानंतर श्री दत्तगुरू महाराजांना कांदा लसूण विरहित गोडधोडाचा नैवेद्य अर्पण करावा। याशिवाय श्री दत्तगुरू महाराजांच्या नावाने किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने एखाद्या गरजूला गरीबाला अन्नदान आणि अर्थदान करावे। पारायण झाल्यानंतर
पुरुषांनी 3 साधकांना आणि स्त्रियांनी 3 सुवासिनींना या ग्रंथाच्या प्रती द्याव्यात. परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांची या ग्रंथाची रचना इतकी सुंदर आहे की प्रत्येक ओवीतील 3रे अक्षर रांगेने वाचत गेल्यास श्री भगवद्गीतेतील 15वा अध्याय वाचल्याचे श्रेय पदरी पडते. जसे की तुम्ही पाहू शकता की डाव्या बाजूला श्री भगवान उवाच लिहिलेले आहे, जे त्याच्या समोरील प्रत्येक ओवीतील 3रे अक्षर आहे. थोडक्यात काय तर हा ग्रंथ वाचणाऱ्याला श्री गुरुचरित्र वाचल्याचे फळ तर मिळेलच, पण त्याचबरोबर गीतेमधील 15वा अध्याय वाचल्याचे फळ सुद्धा मिळेल. या ग्रंथाचे पारायण करताना मांसाहार वर्ज करावा, ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि परान्न घेणेही कटाक्षाने टाळावे. शिवाय कांदा लसूण विरहितच अन्न ग्रहण करावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संक्षिप्त श्री गुरुचरित्र आणि श्री सप्तशती गुरुचरित्रसार या दोन्ही ग्रंथांमध्ये काय फरक आहे, दोन्ही ग्रंथांचे वाचन पारायण कसे करावे याची माहिती घेतली. दोन्ही ग्रंथांचे रचनाकार वेगवेगळे आहेत. दोन्ही ग्रंथांमध्ये अध्याय संख्याही वेगळी आहे. दोन्ही ग्रंथांचे पारायण करताना नियम मात्र सारखेच आहेत. मोठ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास तुम्ही या दोन्ही ग्रंथांमधील कोणत्याही ग्रंथाचे पारायण पठण करू शकता. दोन्हीपैकी कोणत्याही ग्रंथाचे वाचन पारायण केल्याने आपल्याला श्री गुरुचरित्र वाचल्याचेच फळ मिळते. कोणत्याही ग्रंथाचे पारायण करताना योग्य ते नियम पाळूनच पारायण करावे, कारण संक्षिप्त असले किंवा सप्तशती असले तरीही ते श्री गुरुचरित्रच आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. या ग्रंथांपैकी तुम्ही कोणत्या ग्रंथाचे पारायण केलेले आहे तेही तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.